सुरण नावाची जी वनस्पती आहे त्याचं हे इन्फ्लोरन्स आहे. सुरण आपण खातो, भाजी करून खातो आणि सुरणाची भाजी ही मूळव्याधावर अतिशय उपयोगी आहे. हे मूळव्याध कमी होतं. तर या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की एका वर्षी ते फक्त अन्न तयार करतं. एक पान येतं, मोठं कंपाऊंड पान, आणि अन्न पूर्ण तयार करतं आणि नंतर ते पान वाळून जातं आणि दुसऱ्या वर्षी त्या गड्ड्यापासून हा स्पॅडिक्स इन्फ्लोरन्स येतो. याला आपण स्पॅडिक्स म्हणतो. स्पॅडिक्स मध्ये काय असते, ही बाहेरची जी आहे याला आपण स्पेत म्हणतो. आता स्पेतचा जर तुम्ही कलर बघितला तर हा कलर मटणासारखा आहे बघा. मटणासारखा आहे. हा कलर असा का, तर त्याच्यासाठी ह्या ज्या फ्लाईज आहेत, कॅरी ऑन फ्लाईज याला म्हणतात, शेणावर किंवा मटणावर बसणाऱ्या माशा, त्यांना हे वाटतं की हे मटणच आहे, त्यामुळे ते अट्रॅक्ट होतात. दुसरी गोष्ट, आतमध्ये याच्यामध्ये जो हा स्पॅडिक्स आहे त्याच्यामध्ये खाली फिमेल फ्लावर आहेत, वर मेल फ्लावर आहेत, आणि इथं जे हे गोल गट्टूसारखं आहे त्याला म्हणतात अपेंडेज. तर याच्यामध्ये अतिशय सुंदर मेकॅनिझम असतोय की हे याच्यामध्ये थर्मोजेनेसिस होऊन या अपेंडेजचं टेम्परेचर जवळजवळ 5 डिग्री सराउंडिंग पेक्षा वाढलेलं असतंय आणि त्यामुळं याच्यामध्ये असणारे जे फाऊल स्मेल कंपाऊंड्स आहेत, कंपाऊंड्स, ती इव्हॅपरेट होतात आणि याच्या जवळ बसणं सुद्धा मुश्किल होतं. आणि हा ज्या वेळेला फाऊल स्मेल बाहेर पडतो त्यावेळेला ह्या सगळ्या कॅरी ऑन फ्लाईज इथं येतात आणि याच्यावर बसतात. तदनंतर त्या आतमध्ये जातात आणि त्या स्टिग्मावर फिरत बसतात. फिरल्यानंतर आज रात्री हे जे वरचे पुकेशर आहेत किंवा स्टॅमिन्स ते डिहाईस होतात आणि त्यांचे पोलन ग्रेन या माशावर पडतात. ह्या माशा नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या इन्फ्लोरन्सवर जातात आणि अशाच पद्धतीनं पॉलिनेशन आणतात. तर हा एक सुंदर, हे तुम्ही जर हे पाहिलं अपेंडेज, ग्लोब्युलर अपेंडेज, जसं काय मासच ठेवलंय असं वाटतं, त्याचा कलर पहा, आणि त्यामुळं पॉलिनेशन होतं. तर जगामध्ये सगळ्यात मोठा स्पॅडिक्स असणारे ही फॅमिली आहे आरेसी. इंडोनेशियामध्ये अमरफोपालस टिटॅनस, त्याचा जो असा स्पॅडिक्स असतोय तो 2 मीटर उंच असतोय. किती? 2 मीटर उंच असतोय.